नमस्कार नमस्कार नमस्कार. स्वागत आहे तुमच्या माझ्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे जाऊया गप्पांच्या गावा. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. वा वा. तर रसिको हो, आज आपल्याकडे येणार आहेत झुंजारराव इंडस्ट्रीजच्या मालकीण विशाखाताई झुंजारराव. जोरदार टाळी त्यांचं स्वागत करूया. ऑपिंगो. सॉरी सॉरी, अशीच एक माझी मैत्रीण आहे सेम अशी आहे. नाही सॉरी, मला तीच आली. सॉरी सॉरी. प्लीज प्लीज गेट युअर सेल्फ अ कमोड. प्लीज गेट युअर सेल्फ कमोड. एक मिनिट, आल्या आल्या पाहुण्यांना कमोड कसं कोणी ऑफर करेल? इट इज नॉट लाईक दॅट. प्लीज गेट युअर सेल्फ अकोमोडेटेड असं. प्लीज प्लीज हॅव. तुम्ही एवढ्या छोट्याशा कार्यक्रमात इथे आलेले आहात. तुम्ही बसलात, आभार आहे तुमचं. बाकीच्यांनी सगळ्यांनी तिकडे बसा. इथे बाकीचं कोण आहे? मी एकटीच आहे इकडे. अरे बापरे, मला वाटलं अख्खा ग्रुप आला. तुम्ही आलात ना 30-40 जण एकदम आल्यासारखं वाटलं. सॉरी सॉरी, खरंच व्हेरी सॉरी. जरा असेच थांबा, खाली बघा. खाली बघा ना. या इट्स फाईन ना. काय करताय? काही नाही, जरा आरशात बघून घेते. काय काय झालं? अरे वा, पडदा टाकला का? कुठे? आरशावर. काय ना ते आपलं ते असं आपल्या बरोबर असतं. अनेक वर्ष आहे ते आपल्या बरोबर. हे बाबा, मावशी आली हा, मुलाखत बघायची आता. हॅलो, प्लीज आपण जरा इंटरव्ह्यूला सुरुवात करूया का? आय डोंट हॅव दॅट मच टाइम फॉर दिस क्रॅप. मोठी 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 स्वप्न सामान्य माणसांनी बघावीत असं तुम्ही आजवर सगळ्यांना सांगत आलेला आहात. नाही, अगदीच बरोबर आहे. रसिको, यांच्या चेहऱ्याकडे बघून अजिबात वाटत नाहीत किंवा ते अशा वाटतात की बाबा यांचं एखादं बिर्याणी सेंटर असावं असं वाटतं आपल्याला. असं आपल्याला वाटतं, पण तसं नाही आहे. तसं नाही आहे. या अतिशय मोठ्या अशा उद्योजिका आहेत आणि नुकताच यांना द बेस्ट इंटरव्हल ऑफ द इयर हा पुरस्कार मिळालेला आहे. एक मिनिट, कम अगेन. व्हॉट इज दॅट? बेस्ट इंटरव्हल ऑफ द इयर. इंटरव्हल असं नाही, एंटरप्रेन्योर असा पुरस्कार आहे. हा, काय ते? एंटरप्रेन्योर. तो ते हे यू हॅव हे नका नका. नाही ते मिळालेलं आहे बाबा. कॉंग्रॅच्युलेशन. काय चाललंय तुमचं हे? काँग्रेस केलं त्यांनी. प्लीज बिहेव युअरसेल्फ. व्हॉट इज गोइंग ऑन? नाही, पण पुरस्कार हा प्रत्येकालाच हवा असतो. कोणाला पुरस्कार नको असतो. गेल्या वर्षी मला पुरस्कार मिळाला आमच्या सोसायटीत. गणपतीची वर्गणी होती, ती घेऊन मी पळून गेलो. त्यामुळे मग बेस्ट मल्ल्या हा पुरस्कार मल्ल्या मिळाला. साधारणतः कोणत्या गोष्टीची लाज बाळगावी हे कळायला हवं माणसाला. दॅट्स वाईफ. दॅट्स लाईफ. आपण आता तुमच्याकडे वळूया, मुलाखतीकडे वळूया. आज तुम्ही एवढ्या तरुण वयात एक मोठं इंटरनॅशनल एअरपोर्ट आहात. इंटरनॅशनल एअरपोर्ट नाहीये मी. कम ऑन, इट्स एंटरप्रेन्योर. माय गॉड, तो शब्द फार कठीण आहे. नका नका ना बोलू. असं काय तुमचा मान आहे तो? त्यामुळे मान कापली जाते माझी. नका बोलू हा शब्द. प्लीज डोंट ट्राय. आपलं मराठीत बोला. आपलं जे आपल्याला जमतं ते. तुम्ही आज या स्थानाला तुम्ही पोहोचलेला आहात, तर इथपर्यंत ही जी वाटचाल आहे ती बाबा कशी झाली? थँक गॉड. थांबा ना, बोलते मी. होता वेगळंच दिसत होतं इथे, असं केलं त्याला. तर मी माझ्या पप्पांमुळे इथपर्यंत पोहोचलेली. म्हणजे माझे पप्पा वॉज माय इन्स्पिरेशन. म्हणजे मी त्यांना खूप फॉलो केलेलं आहे. माझे पप्पा, मला अजून आठवतं की लहानपणी मला पप्पा त्यांच्या गावी घेऊन जायचे. माझ्या पप्पांचं गाव फार छान होतं. माझ्या पप्पांच्या गावी लाल माती होती. एक सेकंड, कार्यक्रमाचं नाव जाऊया गप्पांच्या गावा आहे, जाऊया पप्पांच्या गावा नाही. त्यामुळे तुम्ही स्वतःची लाल माती जी काय आहे ती दाखवा. पप्पांची लाल माती आम्हाला सांगू नका. डोंट यू एव्हर क्रॉस युअर लिमिट्स. प्लीज मध्ये मध्ये बोलू नका प्लीज. ओके, तुझं काय आहे? एक मिनिट जरा. नको जाऊ त्याच्या बरोबर, गौरव बरोबर खेळायला. कळत नाही का तुला? तुझी संगत कळत नाही हो, कुणाबरोबर जायचं कुणाबरोबर जायचं. काय चाललंय तुमचं? हे जस्ट याला सांगतोय मी. इथे बस रे बाबा, बस बस बस. हा बोला. तर माझ्या पप्पांमुळे मी इथपर्यंत पोहोचलेली आहे. ना, तेल बिल काही घालत नाही. काय चाललंय तुमचं? बोला 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 बोला. तर
माझ्या बाबांनी ना कायम, माझ्या पप्पांनी मला कायम सल्ला दिला की बाळा तू मेहनत कर. घे ना. हे काय करताय तुम्ही? मग बिस्किट देतो म्हणजे गप्प बसतो, बाकी काही नाही. तर माझ्या पप्पांनी मला सांगितलं की बाबा तू सतत कायम मेहनत कर. काय चाललंय तुमचं? आर यू वॉचिंग अ फिल्म? तुम्ही मध्ये मध्ये खाताय काय? तुम्ही अँकर आहात ना? काय खाते मध्ये मध्ये? त्याला नको होतं, इथून काढलं त्यांनी म्हणून मी खाल्लं. फुकट झालं नको म्हणून, बाकी काही नाही. हा तुमच्या बिस्किटाबद्दल तुम्ही सांगत, पप्पांबद्दल तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका प्लीज. तर माझ्या पप्पांनी मला कायम सल्ला दिला की बाबा कायम तुझा वीक तुझ्या बरोबर ठेवत जा. मला खूप त्रास देता तुम्ही, प्लीज इंटरव्ह्यू प्रॉपरली घ्या. तर माझ्या पप्पांनी मला कायम सांगितलं की बाबा मेहनत कर, यश कायम तुझ्या मागे लगेच धावेल. क्या बात आहे, क्या बात आहे. यश लगेच धावेल असे सल्ले कोण देतो मला सांगा? म्हणजे मला ह्या क्षणाला असं वाटतंय तुमचा पप्पा घ्यावा. काय? माझा पप्पा रागीट आहे ना, म्हणून तुमचा पप्पा माझा पप्पा म्हणून घ्यावा असं मला म्हणायचं. तुम्हाला काय वाटलं पप्पा म्हणजे? कठीण आहे. इकडे बघ रे, कठीण नाहीये, दाखव तुम्ही. काय चाललंय तुमचं? मला कळतस तू तुमचं काय चाललंय त्या तुमच्या मुलाशी? काय करताय तुम्ही? नाही ते आमच्या जन्मजन्मांनीचं नातं आहे. इथे नका तुम्ही दाखवू तुमची विणू या अतूट नाती इथे नका विणू. तर मला तुम्हाला असं विचारायचं की पप्पाने तुमच्या हा जगा संदेश तुम्हाला दिला, सल्ला दिला, तो तुम्ही ऐकलात. ऑफकोर्स. चला पुढे काय केलं यार तुम्ही? सांगते. म्हणजे काय झालं, पप्पांनी, मी कायम माझ्या पप्पांना फॉलो केलं. पप्पांनी मला सांगितलं की बाळा अजिबात मेहनत करायचं सोडू नको. त्यामुळे वयाच्या 15व्या वर्षी माझ्याच नाक्याजवळ माझं स्वतःचं पोळी भाजी केंद्र मी पहिल्यांदा सुरू केलं. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि मग त्यावेळेस काय झालं, खूप जण मला हसले. का तिकडे तुम्ही स्किट करायचा? हसले हसू नका ना तुम्ही, तुम्ही इकडे बघा. थोडं स्किटच्या पुढे जाणं, थोडं हसले. म्हणजे काय झालं, त्यांनी सगळ्यांनी मला कमी लेखलं. अच्छा. पण मी सुद्धा त्यांना सगळ्यांना पुरून उरले. मी ठरवलं की बाबा मी ठरवलं हे, त्याच्यामुळे मी अजिबात लक्ष दिलं नाही. त्यामुळे आज स्वबळावर, स्वकर्तृत्वावर माझ्या स्वतःच्या 4 देशामध्ये वेगवेगळे फूड जॉईंट्स मी ओपन केले. खेळायचं का तुला? चक्कर येईल, हळू चक्कर येईल. हरकत नाही, हरकत नाही. हो. तर आज तुम्ही एक यशस्वी आंतरदेशीय पत्र झालेला. आंतरदेशीय पत्र नाही, आंतरदेशीय पत्र नाही येते. हा, ते तुम्ही आज एक यशस्वी एंटर द ड्रॅगन आहात. काय शब्द असा शब्द आहे का? अरे यार तुम्ही एवढं कठीण का झाला? तुम्ही का असं बघता? मुळात का वागता तुम्ही असं कठीण? मागे ती गायिका आली होती इथे, वालीद वालीद म्हणून तुम्ही तिला इतकं छळलं, तिने बिचारा गाणं वाळीत टाकलो. काय आहात तुम्ही? ॲस्टॉनिशिंग हा शब्द का लिहिला तुम्ही? जोरा तुम्हाला बोलता आला ना मला बोलता आला. ते समोर बसलेले जज सांगायला लागले, सम्या हे ॲस्टॉनिशिंग असतं रे काहीतरी. का लिहिता का? मुळात जिभेला घड्या पडतील असे शब्द का लिहिता तुम्ही? या अंगावर घड्या पडले तर वाच नाही ग. पण हे मला आलं पाहिजे. हे नाही नका, तुम्हाला सगळ्या गोष्टी आपल्या आल्यालाच पाहिजे असं काही नाहीये. हे मला लाज वाटते माझी, मला हे काय येत खरं तर ती वाटायला हवी. हो, एकदा शब्द सांगा काय तो? एंटरप्रेन्योर. चक्री घे रे माझी. एंटरप्रेन्योर. ओके, आज तुम्ही एक यशस्वी अँड्रे अगासी आहात. अरे बापरे, विनोद एकदम अँड्रे अंगाशी आला. मॅड आहात तुम्ही खरंच. नाही क्रॉकपिट. नाही मला तुम्हाला एवढंच सांगायचंय, आज तुम्ही एवढे ते हे आहात, मोठ्या हे आहात. तर आता आपण सगळे प्रश्न झालेले आहेत. जवळजवळ 12.5 तास आपण हा प्रश्नांचा कार्यक्रम अतिशय मंत्रमुग्ध होऊन ऐकतोय. आता आपण वळणार आहोत मनोरंजनाच्या कार्यक्रमाकडे. हे काय रंजन कुठलं आलं मध्ये? इंटरव्ह्यू चालू आहे ना. ऍक्च्युली मी मेन कार्यक्रम माझा तोच आहे, तो चालत नव्हता म्हणून मी मागे पुढे अशी मुलाखत ठेवायला लागलो. म्हणजे तुमच्या ओळखीचे 4-5 लोक येतात, गर्दी होते जराशी. तर आपण आता वळूया, इकडे बसायचं. हा बाळा, इथून बघायचं. हा बसला तू. हा, एकदा जोरदार टाळ्या माझ्यासाठी झाल्या पाहिजेत. सादर होत आहे
मनोरंजनाचा कार्यक्रम. आता मी काय वाजवते ते ओळखा. ओळखा. सॉरी, काय वाजवलं तुम्ही? मैं हूँ क्राइम मास्टर गोगो, आंखें निकाल कर गोटियां खेलूंगा. आता दुसरा हे बघा नीट ऐका. हे बघा, काय आहे? मैं तेजा हूँ, मार्क इधर है. खतरनाक. आता हे जर तुम्ही नाही ओळखलात ना तर तुमचे वांदे. नीट बघा. बघा तुम्ही बघा. आता हे ओळखात प्लीज. बर. बापरे. सोनी मराठी विणूया अतूट नाती. तुम्ही हा अरे बस बघा. अरे एवढं काय तर हे दुसरं पण घ्या. परत एकदा. नाही हे काय? समीर चौगुले तू मर. तू मर ना समीर चौगुले. मर ना. मरत का नाहीस? हे काय? हे कसलं रंजन आहे? हे काय? हे कसली वाद्य ती? प्लीज बसा तुम्ही. बसा. तर तुम्ही जो मनोरंजनात्मक कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद दिलात, त्यानंतर पुन्हा आपल्या रटाळ मुलाखतीकडे वळूया. तर आज ह्या ज्या एंटरप्रेन्योर इकडे अरे बरोबर बोललात तुम्ही. ओ माय गॉड. कॉंग्रॅच्युलेशन. आय एम सो सॉरी. तर आज ह्या मोठ्या एंटरप्रेन्योर बनून इकडे आलेल्या आहेत. तर तुम्हाला जो पुरस्कार मिळालेला आहे द बेस्ट हे एंटरप्रेन्योर, तो काय स्वरूप काय त्याचं? स्वरूप म्हणजे मला एक प्रमाणपत्र मिळालं. वा. जे मी फार जीवापाड जपलंय. कुठल्याही बक्षिसापेक्षा हे सगळ्यात थोर बक्षीस आहे. माय गॉड. म्हणजे तुम्ही इथे आणलेलं आहे. ऑफकोर्स. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मॅडम साठी. एवढ्या छोट्याशा गावात त्यांनी स्वतःचं प्रमाणपत्र आणलेलं आहे. आम्हाला दाखवू शकतो मी सगळ्यांना. प्लीज. हे प्रमाणपत्र आहे जे त्यांना मिळालेलं आहे. ही अतिशय भाग्याची अशी गोष्ट आहे. आम्हाला अख्ख्या महाराष्ट्राला अभिमान वाटावा अशीच ही गोष्ट आहे. खरंच तुम्ही ना जबरदस्त हे काम केलेलं आहे. तर असा आपला कार्यक्रम आता झालेला आहे. एकदा जोरदार टाळ्या मॅडम साठी झाला पाहिजेत. झाला कार्यक्रम. थँक्यू सो मच. खूप बरं वाटलं. आणि एकदा जर तुमचं सगळं संपलं ना, खरंच बरं वाटलं. नाही मुद्दा तो नाहीये. मुद्दा कसा आहे? काय करताय? कोण असं केलं नाही, नुसतंच हे केलं. क्रेझी यू आर. काय चाललंय? तसा काही प्रॉब्लेम नाही. नीट पुसा जरा. नाही पण मला हे कार्यक्रम आपला नीट झाला ना ते मला फार बरं वाटलं. त्याचा मुद्दाच नाहीये. आणि तुम्हाला माहिती आहे गेल्या वर्षी ते वालिदवाले आलेले त्यांनी मला काही तुमचं हे जे आहे ना हे सर्टिफिकेट तुम्ही घ्या बाबा जवळ. माझ्या हातात नको ते सर्टिफिकेट. अरे या सर्टिफिकेटचा चोळा केलास तू माणसा. हे काय केलंस तू? अरे हे मी जीवापड जपलो होतं रे. त्याने तू काय केलं तू? हे जस्ट एक थोडस हे झालेलं आहे. मी छापून देतो, झेरॉक्स काढून देतो. मर ना. नाही तू मर ना. यू डर्टी स्काउंड्रल. यू मॉरन नाही. आय एम पिंक आहे. पिंक कसला? मला कौतुक सांगतो पिंकचं. कुठलं माहिती तुझ्या तोंडावर चालायला? वा. हॉस्पिटल मधल्या तब्बल 10 दिवसाच्या मुक्कामानंतर आज फायनली घरी जाणार आहे. डिस्चार्ज मिळणार आहे ना मला. आता राहिला हा दागिना. हा काय 10-15 दिवसांचा आहे. तो गेला की संपलं. पण एक सांगू, हॉस्पिटल मधला हा जो दागिना आहे ना कडक. नर्स एक्सक्यूज मी. कोण? मी का? तुम्ही नाही. तुम्ही द्या. तुम्ही मी ही पाहिजे. येस. भोगा आता.
या असं का म्हणून गेला? काही नाही हो, तुम्ही लक्ष नका देऊ. ती ना जळते माझ्यावर. मी खूप स्मार्ट आहे ना. हे का मी स्वतःला स्मार्ट म्हणतो, लोक का हसतात ना हेच कळत नाही हो मला. बरं जाऊ दे. काय हवंय तुम्हाला? हा गोळ्यांची माहिती घ्यायची होती मला. काय आज डिस्चार्ज मिळणार आहे ना मला? डिस्चार्ज मिळणार आहे तुम्हाला? कॉंग्रॅट्स. हा थँक्स. खरं सांगू, तुम्ही फार गोड हसता. थँक्यू. ऐका ना, मला पण करा ना कॉंग्रॅट्स. म्हणालो ना तुम्ही फार छान हसता. नाही मग तसं नाही. मग कशाचं? माझी ना एंगेजमेंट ठरली आहे. कॉंग्रॅट्स. थँक्यू. ही बघा अंगठी. गुड. ओ बघा तरी. गुड. हे प्लास्टर तुटलं ना, हा ते एकदा निघालं की मग येईन तुमच्या एंगेजमेंटला येईन. कशाला? मी कुठे बोलवलं तुम्हाला? ठीक आहे, नाही येणार. नाही नकाच येऊ. असं जायचंच नसतं भिकारासारखं कुणाच्या एंगेजमेंटला. मी आलो असं कर जायचं नसतं. हा भिकारासारखं. हो ठीक आहे, नाही येत भिकारी वगैरे काय. हसू नका ना, तो वॉकर फेकून मारीन आता. बरं ठीक आहे, मी तुम्हाला गोळ्या देते. हा तुमच्या द्या गोळ्या. हे बघा, तुम्हाला दिवसातनं 3 गोळ्या घ्यायच्या. ही आहे लवकर केस वाढेल. ही आहे अँटी पुनिटोन. आणि ही आहे जज इम्प्रेशन. ही 10 mg ची आहे. ही तुम्हाला दिवसातनं 2दा तरी घ्यावीच लागेल. काय चाललंय तुमचं? अगं बाई, सॉरी, मला वाटलं ते गोळ्या ठेवायचं भांडच आहे. तरी मी म्हंटल असं उपडं करून का ठेवलं. बावळटच आहे बाई खरंच. बरं आता नीट लक्ष देऊन ऐका. प्लॅस्टर लावलंय, खाजवायचं नाही. कुठे? अहो जिथं प्लॅस्टर लावलंय तिथे. आता भिंतीला कशाला खाजवायला जाईन मी? भिंतीचा काय संबंध आहे? त्याला पण प्लास्टर असतं ना. भिंतीला नाही हो, तुमचा पाय मोडलाय ना, तिथं जे प्लास्टर लावलंय ना त्याच्यामुळे खाज येते. आणि लोकांना अशी खर 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 खाजवायची सवय असते ना. हाताला जे लागेल त्यांनी ते खाजवतात. आता पेन सापडला खाजवतात. ही अशी अंगठी सापडली खर 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 घाजवतात. आणि मग काय झालं? माझी अंगठी पडली. अहो ते काय लॉकर आहे का बँकेतला अंगठी त्याच्यात ठेवायला? अहो तुम्ही ओरडताय कशाला? मी मुद्दाम केलं का? तुम्ही बघितलं ना, ही अशी माझ्या हाताला अंगठी लागली. असं मी तुम्हाला दाखवतो. ते खर 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 खाजवू नका. आणि देवा, आता काय पण गेली आतमध्ये. गोळ्या? अहो पायाची गोळी आहे ना ती. अहो मग ओरडू नका ना, पायाचीच गोळी होती ना, पायातच गेली ना. अहो ती पोटात ना घ्यायची असते, तेव्हा कुठे पायाला लागते ती. गुण लागतो. अहो लागते हो, कुठूनही घेतली तरी लागते. मी नर्स आहे, मला माहिती. एकदा तर मी एका पेशंटला तोंडात नाही एनिमा दिला होता. लागला होता त्याला बरोबर. ह्याचं काय करायचं आता? ह्याचं काय म्हणजे? मला हवी आहे माझी अंगठी. दुखतंय ते खाली ठेवा. एक काम करा, ते प्लास्टर काढा, त्याच्यातली अंगठी घ्या आणि नवीन प्लास्टर लावा. ठीक आहे? अहो नको. आणि प्लीज तुम्ही ना जरा हळू बोला. तुमचा आवाज गेला ना बाहेर ऐकू तर डॉक्टर येतील इकडे धावत, कळलं का? आणि ते रागवतील माझ्यावर, माझ्यामुळे प्लास्टर कापायला लागलं म्हणून. आणि परत मला कामावरनं काढून टाकतील. 1 मिनिट, परत कामावरनं काढून टाकतील म्हणजे? याच्या आधी पण असाच गोंधळ घातलाय तिथे? नाही नाही, मग इथे नाही, दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये. ते सगळं जाऊ दे, मला माझी अंगठी. हे बघा, हे
बघा ऐका, हळू हळू जरा. मी तुमचा पाय हा असा उलटा करणार आहे, कळलं? त्याने काय होणार आहे? वर गेलेली कुठली गोष्ट खाली येतेच. आईन्स्टाईनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम विसरला का? कोणाचा? आईन्स्टाईनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम. बाबडो, तो न्यूटनचा होता. त्याचं आडनाव आईन्स्टाईन होतं. आणि हे बघा नावाशी मला काही घेणं तर नाही, कळलं ना? त्याचं नाव बबन आईन्स्टाईन असलं असतं ना तरी मी माझी अंगठी काढलीच असते. असं कसं? अरे इकडे. अरे ठरव एक दिशा कुठली तरी काय. माझे हळू हे काय? तुमच्या पायात नाही चिल्लर काय बाहेर आलं? चिल्लर? तुमचा पाय म्हणजे काय पिगी नाही? कसं काय चिल्लर आलं बाहेर? काय नाही का, ती पॅन्टच्या खिशात ठेवली होती, खिसा फाटका होता म्हणून घसरत गेली असेल ती. पिगी बँक आहे का? पिगी बँक आहे का? थांबा जरा, काय कशी काढू अंगठी बाहेर? माझ्या नवऱ्याला कळलं तर आता अंगठी गेली म्हणून माझी केवढा रागवेल तुम्हाला माहितीये का? तुम्हाला का तो खूप संशय घेतो माझ्यावर. का संशय घेतो? त्याला असं वाटतं त्यांनी गिफ्ट दिलेली प्रत्येक गोष्ट मी बाहेर जाऊन विकते. तुम्ही नवऱ्याचं गिफ्ट बाहेर विकता? अहो नाही विकत मी. मग पण त्यांनी तर 2 महिन्यापूर्वी मला मोबाईल दिला होता गिफ्ट म्हणून. आता ऑपरेशन थिएटर मध्ये गेल्यावर आपण जनरली मोबाईल बाजूला ठेवतो ना. हो. मी तसा ठेवला मग आणि विसरले. मग ठीक आहे, विसरलेल्या जागून परत घ्यायचा. नाही ना, ते आमच्या बावळट डॉक्टरांनी पोट शिवून टाकलं ना. मी मोबाईल त्याच्या पोटात ठेवला होता पेशंटच्या पोटात. हो, तो तेच उघडं होतं. अरे ते काय कपाट आहे का मोबाईल ठेवायला? पोटात ठेवला तुम्ही? अहो ते गोष्ट त्या डॉक्टरला कळायला पाहिजे ना, बावळटाला. पोटामध्ये मोबाईल असतात आणि पोट शिवलंच कसं? म्हणजे मला एरवी लेक्चर देत असतो. एनिमा दिल्यानंतर पोटामध्ये काही असता कामा नये, मला पूर्ण पोट मोकळं पाहिजे. आणि स्वतः एवढा मोठा मोबाईल दिसला नाही पोटातला त्याला. कुठला? हो, पण ज्याच्या पोटात होतात त्याला तरी त्रास झाला असेल ना. नाही, त्याची उलट मज्जा झाली. त्याचं काम एकदम सोपं झालं. त्याची मजा झाली. मी ना त्याच्या मोबाईलवर मिस कॉल दिला ना की त्याला कळायचं इकडेला चेकअप साठी बोलवलंय. मग तो यायचा. हो काय? अहो या गोष्टीमुळे ना डॉक्टर पण घाबरतात आता मला. मी ओटी मध्ये गेल्यावर त्यांच्या ओटी पोटातच गोळा येतो. तुला नर्सची डिग्री काय रम्मीत लागली का? कोण म्हणाल हिला नर्स? नाही, डिग्री मला कोणी देतच नव्हतं. मी अशी खेचून घेतली त्यांच्याकडे. अरे याच्यासाठी तुला 3rd डिग्री दिली पाहिजे. ती नंतर द्या, आधी मला माझी अंगठी द्या. अरे मी कुठे हळू नाही. अंगठी द्या. हळू काय करू आता मी? हळू ना. सापडलं मला. दया कर ना काहीतरी. तेवढा आघोरीपणा चांगला नाही. आघोरीपणा नाहीये. तुला नरकात पाठवायला ऐक. तुम्ही शांत बसा. मी काय करणार आहे, या स्क्रू ड्रायव्हरनी असे भोग पाडणार आहे. भोग पाडल्यामुळे काय होईल, मला ती अंगठी दिसेल ना नक्की कुठे ते. शांत बसा. मला नंतर घे ना, 10-15 दिवसानंतर निघाला की. अरे मला त्रास होतो. थांबा जरा. थांबा जरा. हे काय आलं बाहेर? गांडूळ तुमच्या पायामध्ये. गांडूळ? अरे नस ती पायातली नस काढली ना. अरे माझ्या पायातली. ही नस आहे तुमची. आता बरं झालं. नको काय. माझी अंगठी मला काढून देणार. बोला लवकर. अगं नस येते. बोला. नशीसारखं वागत त्याच्यावरती. तुम्ही अंगठी काढून देणार आहात की नाही? बोला. मी डॉक्टरांना सांगेन ना. डॉक्टर काय एवढ्या गोष्टीचा केवढा इश्यू करतो. घालते आतमध्ये ती नस. कापसासारखं नाही. घालते आतमध्ये. थांबा जरा. घालते. जरा मदत करा ना मला. तुमची नस आहे ना. काय? अरे ऐक, ती जात पण नाही आतमध्ये. माझं ऐकेल. हळू लवकर. दया कर. अरे नसे यार. गेली ना तुमच्या आतमध्ये. गेली.
गेली बाबा एकदाची. झालं का तुमचं समाधान? गेली ना आतमध्ये. तर उठा उठा, बसा इथे वर. आता मला अजून बघू द्या अंगठी सापडा. ओरडू नका, थांबा थांबा जरा, मला अंगठी हवी हो माझी. अरे बर्फासारखं काय फोडते त्याला रे. थांबा जरा. नको गे, एवढा अमानवी वागू नये गे. डॉक्टरच्या ह्याच्यात ना तू हे ऐक ना गे. काय अरे बास ना. काय आरशी, एवढी भोक पाडली तरी अंगठी मिळायला तयार नाहीये. आई ग, एवढी भोक पाडली, आता बासरी म्हणून वाजवती. आया, असा कधी होत नसतं काय. बरं ते कन्फर्म उपाय करू आपण. कुठला? मी ना पाण्याचा पाईप मागून घेते. कशाला? हा म्हणजे आपण आहे ना काय करूया, असं पाणी खाल्लं सोडूया, म्हणजे ती अंगठी अशी वर येईल ना. हा मी फोन करून पाईप मागून घेते. पाणी ऐका नको, पाणी थांबा, बोल. पाणी नको, पाणी नको, ऐका ना. अरे ही सगळी मला भिजवून टाकेल रे, त्यापेक्षा इथे कुठेतरी लपलेलं बरं रे. फोन का नाही लागत आहे? ओ बाई, हा पाणी मागू नको. का? ओ पाणी मागू नका. काय झालं? माझा पाय वाजला. एका तुमची अंगठी. अय्या, सापडली अंगठी माझी. कुठे होती हो? खाली पडली होती, ब्लास्टर मध्ये नव्हती होती. आई ग, सारी. हा सारी सारी. काय सारी? आता एवढं सारल्यावरती अजून म्हणते सारी 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 सारी. खरंच सारी सारी. हा माझ्यामुळे तुम्हाला थोडासा त्रास झाला. सारी सारी. हा थोडासा त्रास होता, जास्त म्हटलं तर किती दिली बाई. मला एक सांग, तुमचं नाव भक्तिरत्न बारकी आहे. तरीच मला लोकांनी सावध केलं होतं. काय झालं? बाई ग बाई, किती करू मी घाई. प्राजक्ता, बाय ग, खूप उशीर झालाय मला आज. अगं सई, माझा नवरा आणि सासू इतके चिडलेत ना माझ्यावर. आता इतका उशीर झालाय तरी मी एकटीच काम करते बँकेत. बरं आता निघायला हवं, उशीर झालाय मला. गडबडीत मोबाईल विसरले. कुठे गेला? मामा, आज पहिला दिवस आहे ना चोरीचा. पहिला दिवस आहे ना, आशीर्वाद दे की मामा. वाय मर्दा, गाज म्हणतात अशी चोरी करूया ना की गावभर आपली चर्चा झाली पाहिजे. वाय पुढा, वाय वाय. ए बाई, जायला सांगते. अरे चोरी करायला आलो आपण, चोरी. एक काम कर, बाईला आवाज दे छाती पुढे करून. बाई, अरे टाइमपास करायला आलोय काय? माय भाकर वाढ असा आवाज नाही रे. एक काम कर, तुझ्याकडे बंदूक आहे ना, बाईला बंदूक दाखव. बाई, तुम्हाला जर मी बंदूक दाखवली ना, लय प्रॉब्लेम होतील. अहो पण बंदूक नाही चालत इथे. पासबुक असेल तर काढा, नाही तर टोकन घेतलायत का तुम्ही आधी? हिच्या बापाच्या झांजा वाजवल्या हिच्या. ए बाई, जास्त टकुरं फिरवायचं नाही. मी दरुडे खोर आहे, बँकेमध्ये दरुडे टाकायला आलूया. मामा, पोलीस गेलं काय रे? नाही, मी रडत होते. बाई, स्टेज कव्हर करून झालं असेल तर स्किट कव्हर करूया. बाई, माझा ऐका, मला आधी तिजोरी दावा. तिथेच आहे. कुठे आहे? ही काय? कोणती? ए तिजोरी. बाई, गाप गुमान बसायची तिथं. बसा लवकर, बसा. भाचा, हिच्यावर लक्ष ठेव. हा, हिला बंदुकीवर ठेव. बाई, याच्यावर. अरे येडाय का तू? बाई, तुम्ही पण काय त्या येड्याच्या नादाला लागताय? अरे तिला बंदुकीवर ठेव म्हणजे बंदूक रोखून धर. हा, मोबाईल घे, मोबाईल घे. सांगा. 908 908 235 235 60 60
मामा कुणाच्या नावाने सेव्ह करू? कर ना तुझ्या नावाने सेव्ह कर. तुझ्या कान पडत आवाज काढू काय? अरे मोबाईल घे म्हणजे बाईचा मोबाईल जप्त करून घे. समजलं काय तुला? हा बाईवर लक्ष ठेव. तोपर्यंत मी तिजोरी खोलायचं बघतो. हा मोबाईल दे बाई लवकर त्याच्याकडे. आवाज नाही करायचा. हा असं लक्ष ठेवा लक्ष ठेव. हा बाई शांत व्हा शांत व्हा. कशी शांत हो मी? सोपं आहे. अशी होऊ शकता, अशी होऊ शकता, अशी होऊ शकता आणि ह्याच्यापैकी काय नाही जमलं तर धनश्री सारखं होऊ शकता. कसं आहे सगळीकडे गोंधळ असतो तरी ती शांत असते. पण मी कशी शांत राहू? मला घरी जायचंय. नाही ना माझ्या घराला पत्रे नाहीत. बरोबर नाही वाटणार तुम्हाला न्यायला. माझ्या घरी जायचंय मला. तुमच्या घरी जायचं? नाही 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 मामा नाही म्हणणार. मामा नाही म्हणणार. जाऊ द्या ना मला. माझी सासू गेली. माझ्या राशीला आली. खूप छळते हो मला. सारखी अदला बदल करत असते. हो ए ती बाई तुझं मन बदलल. तिच्या बोलण्यात जाऊ नको. लक्ष ठेव लक्ष ठेव. मी नाही हो माझी सासू सारखी सगळ्या भांड्यांची अदला बदल करत असते किचन मध्ये. म्हणजे काय करते माहितीये का? तांदळाच्या डब्यात रवा ठेवते, रव्याच्या डब्यात गहू ठेवते, गव्हाच्या डब्यात साखरेची पावडर ठेवते, साखरेच्या पावडरच्या डब्यात सगळं असं गोंधळ करून टाकते होती. त्या दिवशी काय केलं माहितीये तिने? काय काय काय? माझ्या तेलाच्या बुदलीत कोल्ड्रिंक ओतलं आणि मी बावळट कोल्ड्रिंक मध्ये सगळा स्वयंपाक केला ना. सगळे जेवायला बसले. एक घास घेतला ढेकर देत होते, दुसरा घास घेत होते ढोईकर देत होते. अहो काय सांगू माझ्या सासूमुळे ना माझा सगळा संसार फसफसलाय. हो बाई हो एवढी जर सासू तुम्हाला त्रास देत असेल ना तर तिला डब्यात भरा आणि तिला बदला ना. चांगली आयडिया. आत्ता करते मी तसं. जाऊ मी? चालेल चालेल. ओ बाई कुठं चाललात? हा जास्त हुशारी करायची नाही. तू पण काय रे जायला सांगतो चोरी करायला आला ना पहिली असं सोडायचं नसतं. ती बाहेर गेली आणि त्यांनी पोलिसांना सांगितलं मग बस खाली खाली बस. बाई तिजोरी डिजिटल आहे. पासवर्ड सांगा. ऋषी आय लव्ह यू. काय काय पासवर्ड ठेवतात असू दे मुरू दे. ऋषी आय लव्ह यू. मूर्ख माणसा चुकीचा पासवर्ड, चुकीचा पासवर्ड, चुकीचा पासवर्ड. बाई तिजोरी हसते आपल्यावर. हसण्यासारखंच किट करतोय आपण. अहो बाई तिजोरी हसते म्हणजे तुम्ही तिजोरीचा चुकीचा पासवर्ड सांगितलाय. या मी तिजोरीचा पासवर्ड सांगितलाच नव्हता. माझ्या मोबाईलचा आहे तो. हो बाई तिजोरीचा पासवर्ड सांगा. नाही मला नाही माहित. मॅनेजरला माहित असेल. एक काम करा तुमच्या मॅनेजरला फोन लावा. ए भाच्या फोन दे. बाईला फोन दे. ऋषी आय लव्ह यू. पासवर्ड टाकला. हॅलो सर. हा तुम्ही फ्री आहात? मला अजूनही किंमत आहे. बरं आपल्या तिजोरीचा पासवर्ड सांगा ना. व्हेनेझुएला. बर काय 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 बोला मॅनेजर काय बोला सांग लवकर. व्हेनेझुएला. व्हेनेझुएला. वहिनीवरनं शिवी. बाई ते व्हेनेझुएलाचं स्पेलिंग काय असतंय? मला नाही माहित. बाई एक काम करा मॅनेजरला परत फोन लावा आणि व्हेनेझुएलाचं स्पेलिंग विचारा. नाही नाही आमचे मॅनेजर आहेत ना ते फक्त जुजबी माहिती परत परत देतात. बाकीची कुठलीच माहिती नाही देत. होय काय मामा जुजबी माहिती. बाचा तू कशाला सई मॅडमचं काम वाढवतोयस? नको नको. पण तरी पण कोणाचं नशीब कधी चालेल सांगू शकत नाही. एकदा शब्द बोलूनच घेऊ. जुजबी. ए चोरी करायला आलोय आपण. यायला काय करू? ही पण फुटत नाही. काय करायचं हिचं? ए भाचा मी बघतो तू बाईवर लक्ष ठेव. हा मामा काय करतोयस? काय नाही मी तिजोरी फोडायची बघतोय. अरे त्यापेक्षा इथे येऊन 2 पंच फोड ना. मार्क तरी मिळतील. अरे तुझ्या आईला त्या बाईच्या नादाला लागू नको. लक्ष ठेव लक्ष ठेव. तिला मोबाईल अजिबात देऊ नको आधीच सांगतोय. नाही नवराया दे की रे मला मोबाईल. दे ना प्लीज. नाही नाही नको तर मामा ओरडेल मला. मारतो नंतर. अरे असं काय करतोस? माझ्या मुलाचा अभ्यास घ्यायचा मला फोनवरून आणि त्याचा अभ्यास नाही घेतला ना तर बाई ओरडतील त्याला. मार्क कमी मिळतील त्याला. नापास होईल तो आणि मग एलिमिनेट होईल.
मामा हा बाई काहीतरी एलिमिनेट व्हायचं बोलली रे. आईच्या गावात काय झालं? डायरेक्ट रत्नागिरी दिसली रे. 2 मिनिटं थांब मी पण येतोय. 1 मिनिट हे विषय इथं नको. बाईला सोडू नको. लक्ष ठेव. हे बघ भाऊराया, मी ना तुला रक्षाबंधनला राखी बांधेन, पण मला जाऊ दे ना इथून भाऊराया. ताई असं नको बोलले ताई. ए भाच्या, ती फसवते तिला. बळी पडू नको. माझ्याकडे लक्ष दे. मामा भाऊबीजेला माझ्या घरी येशील ना रे? ताई अरे ती ताई नाही, ती कसाई आहे. तिजोरी खोलत आली. तिजोरी मामा. हे बघ, माझ्या रक्षणाची जबाबदारी तुझी आहे भाऊराया. ताई ती घोळात घेत आहे. तुला घोळात घेत आहे. माझ्याकडे लक्ष दे. तिजोरी मामा. तिजोरी खोलली. ढंक टकर केळ. ती तिजोरी ना डमी आहे. मामा सायरनचा वाजला. पोलिसांचं सायरन आहे तो. ही तिजोरी उघडली ना की लगेच पोलिसांना कळतं चोर आलेत. म्हणजे आता पोलीस आम्हाला पकडणार? हो, त्यांचीच वाट बघत होते ना, म्हणून तर एवढा वेळ काढला मी. आणि वेळ काढायचा असेल ना तर सासूरवास हा विषय इतका इंटरेस्टिंग वाटतो ना लोकांना. पण तुम्हाला काही चोरी करताच येत नाही. बँकेत दरोडा कसा घालायचा असतो? बँकेतून एक मोठं लोन घ्यायचं आणि मग परदेशात पळून जायचं. समजलं का? मामा येडायच तू. बाई केवढी टॅलेंटेड आहे. शेप दरोडा कसा टाकायचा ते तिने सांगितलेलं आहे. आजपासून तीच माझी गुरु. आणि माझी बी. साला कुत्रा. सॉरी, वाघ. कुठे आलोय मी? जंगलात. काय झालंय माहितीये? ऍक्च्युली गेले कित्येक दिवस या जंगलात माझ्या फिल्मचं शूटिंग चालू होतं. आज शेवटचा दिवस होता. शेवटचा शॉट होता. मला प्रोड्युसर असा बोलला की असं तू झाडाच्या मागून ये. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल प्रोड्युसर का बोलला? कारण डिरेक्टरच प्रोड्युसर आहे. माहिती आहे ना, हल्ली सगळीकडे डिरेक्टरच प्रोड्युसर होता. ते हास्य जत्रा वगैरे सगळं माहिती आहे ना. तर मला असं झाडाच्या मागून या आणि बोल, अरे सगळे गायब. मग मी कट इट बोलेन. म्हटलं ओके सर. मी असं खूप लांबून रन घेतला. असा धावत आलो. फुल इंटेन्सिटीने बोललो, अरे सगळे गायब. तर कट इट कोण बोलेच ना हो. सगळे खरंच गायब झाले होते. अख्खं युनिट मला एकट्याला सोडून गेलो तिकडे. पराठे द्यायचं ना म्हणून असा प्रोड्युसर कोणी वागतो का? म्हणजे मला सर आणि कुठे आलोय हो. गेले 5 तास भटकतो इकडे. पाणी संपत आलंय. भूक लागली. हे काहीतरी दिसतंय. हॅलो आहे का कोणी? हॅलो, एक्सक्यूज मी. अरे बापरे. हाय बाप, दिसलं कोणतरी दिसलं. हा काय करताय? हॅलो. धावत आलो ना म्हणून. तुम्ही त्या शूटिंग मध्ये होतात ना, ज्युनियर आर्टिस्ट म्हणून? हा तुम्ही खरंच शूटिंग वाले आहात ना की खरोखरच्या जंगली आहात? म्हणजे तुम्ही खरंच जंगली आहात? म्हणजे माझा अपमानच करायचा असेल तर आपण इथे विषय संपवूया. मी नाही बोलणार पुढे. आपण थांबूया इथे बोलणं. कमोन यार, मी तुम्हाला एवढा आव करतोय. मी रिस्पेक्ट देतोय. हाय, मायसेल्फ प्रसाद. तुमचं नाव काय? प्रसाद. भडकू नका हो. मी फक्त नाव विचारलं.
नाव 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 रहता ना वो नाव म्हणजे मला कसं कोणी पशा कोण असं कोण बोलतो ना नाही नाही तसं नाही ते नमस्कार मी प्रसाद खांडेकर असं नाम वो मतदार यादी में आता है ना नाम वो पैन कार्ड के वर रहता है ना पासपोर्ट पे आवतो है ना आधार कार्ड के पे अनिवार्य रहता है वो नाव आधार कार्ड नावा नावा आधार कार्ड नावा नावा बाकी काही कळलं ना आधार कार्ड बरोबर कळलं काय सरकारने प्रगम म्हणजे पार जंगलात घुसले सरकार क्या बात आहे आधार कार्ड हा नावा 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 हा नावा तुमचा नावा काय आहे नावा उफुफू मोया खोया उफुफू होया खोया ये नावा आता नाव सांगा उफुफू मोया खोया उफुफू होया खोया ऍक्च्युली आम्हाला नाव माहिती नसेल तर आम्ही असं इधर तुमचं नाव काय तुमचं नाव तुम्हाला माहिती असेल ना आधार कार्ड उफुफू मोया खोया उफुफू मोया खोया अरे नाही कशी कान पडतात नाव उफुफू होया खोया नावा नावा ना हा कल उफुफू मोया मोया उफुफू उफुफू होया खोया मस्त सुंदर नाव आहे म्हणजे सुंदर नाव आहे छान आहे तुम्ही खूप व्हायलेंट दिसताय हो ठीक आहे तुम्ही बरं वाटलं भेटून हां छान वाटलं मी निघतो आपण भेटूया परत हां चलो बाय बाय अरे गप्पा तुझ्या ते रोमांटिक होतं गप्पा नहीं हो नहीं ऐका ना मेरे को जाने दो मेरे को बहुत काम है उधर आइको ना मेरा क्या है ना मैं एक्टर है एक्टर नट है नट नट विचार अच्छा म्हणजे तुमच्याकडे पण ऍक्टरला बिचारच बोलतात विचार वो अच्छा है सब लेकिन मला जाऊ दे ना मला एक्चुअली ऐका मैं ना बहुत बिजी एक्टर है वो मैं मराठी का स्टार है वो मतलब मेरे को कुछ हो जाएगा ना तो अक्का उभा महाराष्ट्र पछताएगा हाँ मोठा कर गुंडा कला कर रामपन्ना अच्छा जा अरे बिका अरे अच्छा तुम्ही पण कलाकार आहात तुम्हाला पण फोटो मिळाले मला 3दा मिळाले 3दा ते बॉटल हो खायचं ना ते बाटली बाटली आतली बाटली फुटली देवाला साखर बाटली मधली बाटली ना ऐका ना ते हा उधर से पानी पीने का रहता है आप फेकू नका होते हवा नंतर माझं ते वो पानी रहता है अंदर आपण ते हा एकच मोठा होल आहे हो बाकीचं कुठून येतो अरे काय केलं एवढंच पाणी होतं पाणी संपलं माझ्याकडे भूक लागली काय पिऊ आता मी हिरा कसं या रखब हुकू हुकू हिरा को राक्षस को हुकू हुकू ओला करे बघू चुक बरा हिरा कसं हिरा हाम्या देताला तमाला खावायला पिवायला हाम्या देताला तमाला खावायला पिवायला तू देणार मला खावायला पिवायला एवढं सगळ्यांना कळणं इतपत बोल म्हणजे पुढे जाईल स्किट सगळ्यांना समजेल आहे ना तसे आम्हाला सवय आहे गौरव आमचं मराठी बोलतो ना ते पण जंगलीच असतं नाही
भगवान एवढं कळलं गौरव गेला खड्ड्यात गौरव गेला खड्ड्यात. तुम्ही ते खावानी मागती तू जो देवनी ओम खावानी तुम क्या देवनी हमको पाया सुपा हाँ हाँ कौटा रस्सा कौटा अंडा लीवर कुला सब मिलता. सुखावानी. एक काम करो स्टार्टर से चालू करो मतलब पाया सुपा 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 खाओ आधी पाया सुपा पाया सुपा 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 पाया सुपा. अरे पास था अच्छा सुपा सुपा म्हणजे असा सुपा पाया सुपा पाया सुपा. शपथ काय तंगडी आहे क्या बात आहे. कोणाची आणली तंगडी. कोलबा पाया. अच्छा कुलाब्यावर आणली. कोलबा पाया कोलबा पाया 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 कोल्ह्याचा पाय खायला कोल्ह्याचा पाय देतात का कोण खायला. सुपा सुपा नो सुपा पायाचा कोल्हा नो नो कोल्हा पाया. तुम्हीच मागवलायसा. मागवलायचा कोल्हापुरी मग कोल्ह्याचा पाय म्हणून कोल्हापुरी हे काय मध्ये मागवलायचं कुठून आलं. सुपा नका नो पाया सुपा हो कवटा रस्सा कवटा रस्सा हा अंड्याचा रस्सा आणा वो कवटा रस्सा अच्छा है. वो देने का ना कवटा रस्सा कवटा रस्सा कवटा रस्सा कवटा कवटा रस्सा म्हणजे डायरेक्ट कवटी आणलीस. नो नो कवटा रस्सा हो कवटा रस्सा काय फेमिनिझम सलीम अनारकली कोरस सिंगर डॉक्टर पेशंट गप्पांच्या गावात काय कोणाची कवटी आहे. समीरा चौगल. समीर चौगलेची आहे कवटी. समीरा चौगल. सगळे स्किटचे रिजेक्ट झालेले विषय आहेत बघा. फेमिनिझम सगळं हे काय लिहिलंय. घराचा EMI गाडीचा EMI विशाखाचा मानसिक त्रास खूप आहे ठेवून द्या. ऐतिहासिक आहे. नो कवटा रस्सा नो मी माझा बुक गेला नको 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 कवटा रस्सा. लिवारा कुला लिवारा कुला नको लिवारा कुला कुला कुला. पाया सुपला पाय आणलास कवटा रस्त्याला कवटे आणलीस लिवरा कुलाला नको. टिकाया 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 ऍक्च्युली टिकाया ना खाली वो टिका. ओए ओए क्या ये लिवरा कुला. असं असतं काय कुठे अधिकारी सांगितलं बा फसवता तुम्ही. लिवरा कुला म्हणजे आईस्क्रीम सांगायचं ना. लिवरा कुला आता असं आईस्क्रीमचा कुला बिला कोण नाव ठेवतं काय. ते आहे का अजून एक बघा ना. संपला कुला संपला लिवरा कुला. बिकार आहे सर्दी होईल तुला खा. माझा छकुला लिवरा कुला लिवरा कुला. ऐका ना ते वो मैंने सुना है वो एक मोहा की रहती है आपके पास वो हे बरोबर कर मुहा करून वो नहीं मांगता है वो मुहाची रहते ना 2-2 पेग मारता है फिर मल्या मध्या मला मध्या मम्मी पाल्या मल्या मध्या त्याला मल्या औषध खावरा औषध खाऊन कोण आहे नक्की मालूम नाही. मल्या 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 या 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 मल्या 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 लार्जा की स्मॉल लार्जा की लार्जा लार्जा ऍक्च्युली लार्जा
हा वा ये मस्त आहे. कशाची आहे? जांभळाची, मोहाची, संत्र्याची? लांडग्याच्या लाळेची. लांडग्याच्या लाळेची. लांडगा लाळेची. काय खातेस तू? बावळट आहेस का? लांडग्याची लाळेची दारू कोण बनवतं का? हट वेडी कुठची नाही कान पडते. पिना कंपल्सरा. पिना कंपल्सरा. पिना कंपल्सरा. हे बघा तू इंग्लिश बोल, काही बोल, कंपल्सरी वगैरे मी नाही पिणार आधीच. असं नाही पितो. नाही तर मरणांदे वाजते तयारच आहे. कोण आहे? पंजाबी कुठे आले मध्ये मरंडे वाजतो? ऐका ना, नाही तर मरणांदे वाजते तयारच आहे. हे घ्या ते, मी नाही पिणार. हे पिना कंपल्सरा. हे मी नाही पिणार. पिना कंपल्सरा. मी नाही पिणार. पिना कंपल्सरा. ऐका ना, नको ना हो. हे अघोरी आहे, आमच्यात नाही पिते असलं काय लाल पिळ. ऐका ना, मला तुम्ही दुसरं काहीतरी सांगा ना, मी करतो. हे नको, मी पाया पडतो. दुसरं काही सांगा, चालेल मला. ओके ओके. जोरात जोरात ओरडा. हा मी ओरडतो जोर जोर. बोला. गौरवा मोरा ग्रेटा. गौरवा मोरा ग्रेटा. ओरडा. काय ओरडायचं? गौरवा मोरा ग्रेटा. लाळ कुठे गेली ती? असे लांडग्याच्या लाळेचे 10 ड्रम पियन, पण गौरव मोरा ग्रेटा कधीच नाही निघणार आयुष्यात ना. गौरव मोरा ग्रेटा. नमस्कार नमस्कार. मी मंदार जितेंद्र मांडवकर आणि मी एक फेमस एंटरटेनर आहे. काय काय वा मंदार. अरे सुरुवातीलाच पंच वगैरे. काय यार प्राजक्ता, अरे यार कसली सुंदर दिसत, तुला माहिती आहे तू? यार काय 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 स्पेशल काय आज आहे ना? काय एलिमिनेशन. इथे आहे ना, इथे कुणाचं कौतुक केलं तरी अंगाशी येतं. कसं दादा, तुला माहिती आहे काल काय झालं? काल आपल्याला दुबईवरनं फोन आला. बर. तो म्हणाला आपल्या मुलीचा बर्थडे आहे, ती मुंबईत येत असते, त्याला एक एंटरटेन करायला असा पार्टीवाला कोणतरी पाहिजे. मी म्हटलं ठीक आहे. त्याने विचारलं तुझं बजेट काय? मी म्हटलं कमीत कमी 2. तो म्हणाला 5 लाख देतो, पण पोरगी हसली पाहिजे. ॲक्च्युली काय दादा, मला म्हणायचं होतं कमीत कमीत 2 वेळेचं जेवण खावणं झालं तरी चालेल. आईशपथ फोटो नाही, आईशपथ फोटो नाही. पण जाऊ दे ना, ठीक आहे ना, ठीक आहे. पण दादा यार, त्याची ना एक अट आहे यार. ती मुलगी आहे ना, हसली पाहिजे. ती हसली ना, ते सगळं रेकॉर्ड करायचं आणि त्याला पाठवायचं, मग तो 5 लाख देणार. पण ठीक आहे ना भाई, आपण पण लालबागचा आहे. आपण की बोली बंदूक की गोली. तेवढ्यात त्याचा फोन आला. हॅलो, जर माझी मुलगी हसली नाही तर तीच गोळी तुझ्या. नंतर कळलं तो दुबईच्या डॉनचा फोन होता. खोडी माझी काढाल तर अशी मारीन फाई. खोडी माझी काढाल तर अशी मारीन फाई. झटक्यामध्ये विरून जाईल सारी तुमची आईट, सारी तुमची आईट. हे खोडी माझी काढाल तर. बेबी कुठे गेले होते तू? हा थोडलं तुला थोडत होते, माहिती हो तुला? अरे यार गौरव दादा, तू सगळ्यांच्या स्किट मध्ये कशाला घुसतो? आमचं स्किट आहे ना, मंदारला पाठव. हा ए अगं मंदारच आहे मी. काय पण गौरव दादा किती पंच मारतो, एक मारून दाखव. पंच हुकला म्हणजे मंदारच आहे. बेबी तुझा बर्थडे आहे ना, तुझे फ्रेंड्स कुठे? एकटी कशी तू?
माझ्या बर्थडेला कोणी येत नाही कारण सगळे मला घाबरतात. का बेबी का घाबरतात? त्याचं काय झालं, मला गिफ्ट खूपच आवडतात ना, पण लास्ट 2 बर्थडेला माझ्या काही फ्रेंड्सनी गिफ्टच नाही आणलं, मग मी त्यांना गोळी घातली. अरे माझं गोड ग पिल्लूचे. बेबी हे कोणी दिलं तुला? बाबानी. माझं बर्थडे गिफ्ट आहे ना. बाबा म्हणाले जर तुला कोणी बर्थडेला गिफ्ट नाही ना दिलं तर त्याला रिटर्न गिफ्ट देऊन टाकायचं. हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. ए वाव, किती क्यूट ठेवली आहे. आता इट्स टाइम फॉर द मॅजिक शो. वाव, तुम्ही जादू करता? मग 2 स्किट काहीच का नाही केलं? बरोबर माती खाली तरी मलाच विचारते. अगं लालबागचा होडीने म्हणतात मला. कोण तो? होडीने एक मोठा जादूगार होता. त्याचे स्किट वाजायचे. अगं तू माणसं अशी गायब करायचा. म्हणजे तो प्रसाद वाघ होता. का का ते पण इथं माणसं गायब करतात ना. नाही ग, नाही तसं नाही. अगं त्याला एलिमिनेशन म्हणतात. एलिमिनेशन म्हणजे काय असतं? 15-20 मिनिटं थांब कळेल मग. नाही आहे तुझी ना क्षमता आहे तेवढी. मी जरा प्रयत्न करू खेचण्याचा आपल्याकडे. करू हा जरा थांब. हा बेबी आता आपण जादू करायची. नाही मला आधी सांगा तुम्ही काय करणार आहात. अगं जादू करणार आहे. तसं नाही आवडत. आधी सांगा कशी करणार आहात आणि मग करून दाखवा. असं कोण करतं जादू? तुझ्या बापाचं राज्य आहे काय? आपल्या बाबाला बघ काय म्हणाला. तुझ्या बापाचंच राज्य आहे बेबी. एक काम कर, अशी शांत उभं राहा. ते खाली कर. आता बघा माझ्याकडे नीट लक्ष ठेव. ही बाटली आहे. हा मोबाईल आहे. मला सांग या बाटलीत हा मोबाईल जाऊ शकतो? नाही. आता जादू बघ. मजा बघ. 1 2 3 ओपन युअर आईज. मला फसवलं. मला नाही सांगितलं अशी जादू होणार आहे. मला फसवलं. अगं काय नसते बा, असं फाडलेलं असतं ते मागे, फक्त मोबाईल टाकायचा. जादू पण असतोय. जादू काय नसते. हे बघ टाकलं काय नसतं. एकदम जादू होती. ही बंदूक का घेऊन फिरतेस तू अशी? बाबांनी माझी AK-47 काढून घेतलीये. काय काढून घेतली? AK-47. अरे तुला माहितीये त्यांनी आंबे पाडायला कसली मजा येते. असं बागेत जायचं आणि असे आंबे खाली येतात. मग ते काका ओरडायला आले ना की त्यांना आंबे खाली काकावर. मज्जा, खूप मज्जा. बाळा साधारण काय व्याख्या काय तुझी मज्जाची? तुला मजेची व्याख्या सांगू? त्यापेक्षा मी तुला एक जोक सांगू. तुला जमेल? मी तुला माहीम करून दाखवू. ओके. नीट बघ. बघते. काका बोलून माहीम कर ना. आपण दुसरं काहीतरी करूया. हे बघ मी आवाज काढतो. बरं. आई शपथ. कुठे? तेव्हा कोण आलंय बघ. कोण आलंय बघ तुझा बर्थडे विश करायला. अजून कोण आलंय? गुलाबी हत्ती. मोगेम्बो खुश हुआ. ओए मॅनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. ओळख कोण आहे ते? सुनील शेट्टी. ओए आणि याच्यामध्ये फरक आहे.
मैं तुम्हें भूल जाऊं ऐसा हो नहीं सकता। मैं तुम्हारा बर्थडे भूल जाऊं ऐसा होने नहीं दूंगा। मैंने हैप्पी ऑफ द डे बाबू भैया। काका सैफ अली खान ना? करेक्ट ट्रॅकवर आहे ती, करेक्ट ट्रॅकवर आहे. जरासा फरक आहे त्यांच्यामध्ये. वाव यार वाव. हाय हाय यार वाव वाव करीना सॉरी अन्विता यार वाव मॅनी मॅनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे यार. आपले लागले यार काटेकर. मला माहितीये मला माहितीये मला माहितीये हा इरफान आहे. यस हा इरफान आहे. यस मग हा कोण आहे? कोण? कविया 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 बड्डे बड्डे बड्डे. हाँ हाँ बड्डे ना भैया. हाँ कविया मैंने मैंने हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे भैया. समीर भैया विशाखा भैया विशाखा ताई भैया. मला बोलवताय मला बोलवताय. शांत बाट. हाँ कानास काय तोंड आहे मैं सर्वशक्तिशाली सर्वशक्तिमान भगवान है मैं. आपका दादा का भाई का सबका तरफ से तेरे को बर्थडे विश करना है मैं. वाह 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 वाह. माने माने हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे अन्विता. आता हस ना हस हस प्लीज हस ना. कसा कसा वाटला आवाज? थर्ड क्लास फालतू. प्रसादोकचा आवाज काढते. अगं मी एवढे आवाज काढून ते फेटे मिळवण्याचा बघतोय, तू एका आवाजात नारळ घेऊन जातेस. नाही असं नसतं का बाळा, असं नसतं. मला बोर होतंय, खूप बोर होतंय. तू सांग कुणाची मिमिक्री करू त्याची करतो. तुझा फेवरेट ऍक्टर कोण आहे सांग. गौरव मोरे. गौरव मोरे. काय अरे गौरव मोरेचं नाव घेतलं आणि विनोद मेला.